ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये स्वागत। आज आपण 41व्या श्लोक बघणार आहोत। काल आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने 40व्या श्लोकामध्ये की या पृथ्वीवर अथवा ग्रह लोकात देवी देवतांमध्ये कुठेही आपण जाऊ दे, सत्व रजो तमो या 3 गुणांपासून आपण मुक्त होऊ शकत नाही। तर हे याच्यामध्ये पृथ्वीवर म्हणजे प्राकृतिक गुणांचा प्रभाव भगवंत या ठिकाणी सांगतात की संपूर्ण विश्वामध्ये आहे। आणि आजच्या 41व्या श्लोकामध्ये आज भगवंत आपल्याला 4 जे आश्रम आहेत चार, तर या 4 ह्याच्यानुसार स्वभावानुसार कशा पद्धतीने हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहेत, तर हे आपल्याला आज भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत। तर आज बघूया आपण 41वा श्लोक। ब्राह्मण क्षत्रिया विशाम शूद्राणां च परन्तप कर्मणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणो। हे परंतप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे। तर हा ना बराच वेळा म्हणजे मला स्वतःला सुद्धा हा प्रश्न खूप वेळा पडायचा की याच्यामध्ये हे वर्णाश्रम जी पद्धती आहे की आपल्याला हे असे शब्द असं वाचलं ना, अरे हा ब्राह्मण, हा वैश्य, हा क्षत्रिय, हा शूद्र, म्हणजे असं कुठेतरी असं वाटतं ना आपल्याला की हे जाती भेदाला आपण हे केलेलं आहे। वर्णाश्रम सिस्टम जी आहे ती जाती भेदावर आधारित आहे। असं आपल्याला कुठेतरी हा मनामध्ये हे जर व्यवस्थितरित्या हा श्लोक इतका महत्वपूर्ण आहे ना, आणि जे बरेच जण आपल्याला हा प्रश्न विचारतात त्यावेळेस आपल्याला जर व्यवस्थितरित्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, या 4 आश्रमांचा बेस काय आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला वर्णाश्रम सिस्टम ही किती योग्यरित्या म्हणजे भगवंतांनी जे काही प्रस्थापित केलेलं आहे ती किती योग्य आहे हे आपल्याला समजू शकते। तर आता हे जे आहे तर ही जातीभेद जी संकल्पना आहे, जी आपण म्हणतो संकल्पना म्हणण्यापेक्षा ती त्याच्यावर हे केलेलं आहे की अरे जातीभेद, जातीभेदानुसार हे दिसते की अरे हा हा स्पृश्य आहे, हा स्पृश्य आहे, की ह्याच्या बरोबर याने मला स्पर्श नाही केला पाहिजे, मी ब्राह्मण आहे, मी पूर्वीच्या काळी असंच होतं ना की कुठलेही मंत्र असतील, मंत्रोच्चार असतील तर जे उच्च कुळातले जे ब्राह्मण होते तर ते ब्राह्मण काय म्हणायचे की हा आमचा अधिकार आहे, हे मंत्र म्हणण्याचा अधिकार आमचा आहे किंवा हा मंत्र इतरांना देण्याचा अधिकार आमचा आहे। तर हे शूद्र लोक आहेत किंवा हे आम्हाला अरे अगदी एखाद्याला स्पर्श जरी केला, अरे छी 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 मी एकदम असा हे अपवित्र झालो, अशा पद्धतीची लोक आपण बघू शकतो की पूर्वीच्या मालिका ज्या असतील एकदम ऐतिहासिक मालिका किंवा पूर्वीच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण ते बघू शकतो की कशा पद्धतीने त्याला एक जातीभेद असा एक चुकीचा ब्लेम त्याच्यावर हे केलेला आहे। परंतु शास्त्रांमध्ये आता जर हा श्लोक आपण बघू शकतो की भगवंत इथे स्पष्टपणे लिहित आहेत की प्राकृतिक गुणांद्वारे त्याच्या स्वभावानुसार केले जाते। म्हणजे ज्याचा जसा स्वभाव आहे त्यानुसार ऍक्च्युली तो ते आश्रम धारण करतो, परंतु गुणांनुसार म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत, परंतु आपण कसं समजलंय की म्हणजे असं काळानुसार हळूहळू हळू त्याचं काय म्हणू शकतो आपण दूषितपणा आला त्याच्यामध्ये आणि कुठेतरी व्यक्ती केंद्रित झालं। आणि व्यक्ती केंद्रित म्हणजे की जन्माने असणारे ब्राह्मण, आम्ही ब्राह्मण कुळात जन्मलो म्हणजे आम्ही ब्राह्मण झालो म्हणजे आम्हाला तो अधिकार झाला। तर भगवंत आपल्याला या 4 आश्रमनुसार आपण बघू शकतो की कुठल्याच ह्याच्यामध्ये भगवंत आपल्याला असं सांगत नाहीत की अरे की हा हा हे जन्म झाला
आणि ह्या जन्माने याच्यामध्ये ह्या गोष्टी आपोआप याला ह्या अधिकार हे ह्याला प्राप्त झाले असं नाही. जसं आपण प्रभुपादांचं पण उदाहरण बघू शकतो की जे गोस्वामी आहेत, श्री प्रभुपाद नेहमी त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहितात की काही काही वृंदावनमध्ये जे गोस्वामी म्हणजे का कोण की ज्यांनी पूर्ण इंद्रियांवर नियंत्रित केलेलं आहे, ते त्यांच्या परंपरेमध्ये कुळामध्ये कुठेतरी कुठेतरी त्यांचं नाव आहे किंवा ते पूर्वजांमध्ये ते जन्म, परंतु त्यांच्यामध्ये कुठलेच गुण नाही येते, फक्त ते जन्माने काय तो हक्क दाखवताय. तर हे चुकीचं आहे. म्हणून आपण बघू शकतो की हे 4 आश्रम जर आपण व्यवस्थितरित्या समजून घेतले तर आपल्याला नक्कीच की ह्या आश्रमांचं अनन्यसाधारण किती महत्व आहे. आणि प्रभुपाद, तुम्ही जर प्रभुपादांचे ग्रंथ जर वाचले तर प्रत्येक ठिकाणी प्रभुपाद असं मेन्शन करतात की हे 4 वर्णाश्रम जी पद्धती आहे ती समाजामध्ये रुजवणे यांनी आपोआप सगळ्या गोष्टींच्या समस्या दूर होणार आहेत. आणि ही वर्णाश्रम सिस्टम ही जी भगवंतांनी त्या काळामध्ये सांगितली गेली तर ती किती योग्य होती त्याच्यामध्ये हे आपण समजू शकतो. म्हणून हा जातीभेद जो झालेला आहे की ज्याच्यामध्ये जातीभेद, अरे हे अस्पृश्य लोक आहेत, हे अछूत लोक आहेत, तर हे नाही. तर ते जन्माने जरी कुणी एखाद्या शूद्र कुळात जन्मलाय, खालच्या जातीमध्ये जन्मला आहे, पण त्याच्यामध्ये गुण जर चांगले असतील तर तो त्याचा आश्रम आपण त्याच्यावर ब्लेम करू शकत नाही की अरे हा शूद्र आहे. म्हणून प्रभुपाद सुद्धा एका ग्रंथामध्ये लिहितात, मला आता ते ऍक्च्युअली कुठला एक्झॅक्ट आठवत नाही ते पुस्तक ग्रंथ कुठला होता, की त्याच्यामध्ये ते म्हणतात की हरिजन, की हरीचे जन, म्हणजे हरिजन हा किती म्हणजे किती शुद्ध आणि पवित्र शब्द वाटतो. हरिजन म्हणजे का, जे हरीचे जन आहेत, जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांना उच्चारलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आपण बघतो की ते पण कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ते हे केलेलं गेलेलं आहे. म्हणजे भगवंत हे कधीही कोणाला वर्णाश्रम सिस्टम मध्ये आपण बघू शकतो कुठल्याच जातीला, कुठल्याच धर्माला, कुठल्याही जातीभेदामध्ये बंदिस्त केलेलं नाहीये. फक्त जे भगवंतांचे भक्त, जसं भगवंतांच्या विग्रहांची सेवा करण्यासाठी काही शुद्धता लागायची त्या काळामध्ये, म्हणजे रोजचं स्नान करणे असेल किंवा नियमांचं पालन करणं असेल, या सगळ्या गोष्टींची गरज होती. आणि जे जे लोक त्या त्या गोष्टीला, त्या सिस्टीमला फॉलो करत नव्हते, तर ते लोक वर्णाश्रमच्या त्या म्हणजे ज्या खालच्या कॅटेगरीमध्ये येत होते. कारण त्याच्यासाठी काही स्टँडर्ड असतात आणि ते स्टँडर्ड फॉलो करणं गरजेचं आहे. आणि जर कोणी ते फॉलो करत नसेल तर तो अधिकार त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्या गुणानुसार, त्याच्यामध्ये ते गुण नसतील, क्वालिटीज नसतील, तर ती तो अधिकार त्याला फक्त प्राप्त होऊ शकत नव्हता. या व्यतिरिक्त जातीभेद किंवा तो खालच्या जातीतला, त्यांनी मला स्पर्श केला, मी आता अरे अरे मला आता आंघोळ करून घ्यावी लागेल, मला स्पर्श झाला, मी दूषित झालो, अशा पद्धतीचं जे होतं ना ते अगदी चुकीच्या पद्धतीने ते खाली खाली ते काय म्हणतात ना त्या जातीभेदामध्ये त्याचं हे झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. आणि त्या पद्धतीने लोक त्याच्याकडे बघतात. म्हणजे मग हा पण श्लोक असा आपल्या समोर येतो, अरे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अरे हे 4 हे आहेत, म्हणजे आपण वरच्या स्तरावरचा. परंतु हे 4ही आश्रम जे आहेत, वर्णाश्रम, एकमेकांशी कनेक्टेड आहेत, एकमेकांवर आश्रित आहेत. आणि कुठलाही शूद्र व्यक्ती सुद्धा तो ब्राह्मण बनू शकतो, ब्राह्मणातला पण एखादा शूद्र होऊ शकतो. कुठल्याही आश्रमामध्ये, कुठल्या ह्याच्यामध्ये तो त्याच्या गुणांनुसार ते त्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून हे कुठल्याही जातीवर किंवा जन्मावर आधारित नाही, हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. हे 4 जे आश्रम आहेत ब्राह्मण, की जसं ब्राह्मणामध्ये आपण बघू शकतो की जे ब्राह्मण लोक म्हणजे कोण, की क्वालिफाईड लोक, म्हणजे टीचर, जे गुडनेस मध्ये असतात, जे ज्ञान देऊ शकतात, तर त्यांना आपण ब्राह्मण म्हणू शकतो. क्षत्रिय म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटर, म्हणजे ते कसे की राज्यकारभार करणार, राज्य चालवणार, कायदा, लिगली, ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत पूर्वीचे राज्य, त्याच्यामध्ये क्षत्रिय, जे आताचा शब्द आपल्याला समजू शकतो की ऍडमिनिस्ट्रेटर, टीचर. तर वैश्य म्हणजे कोण, जे बिझनेस करतात, जे व्यवसाय करतात, तर ते वैश्य आहेत. आणि शूद्र म्हणजे कोण, की जे वर्किंग वर्किंग म्हणजे जे सॅलरी घेतात, पगार घेतात. अगदी त्याच्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर येऊ शकतो, एखादा डॉक्टर येऊ शकतो. हे सगळे कशामध्ये येऊ शकतात, शूद्रामध्ये येऊ शकतात, नाही येतात, शूद्रामध्ये येतात. म्हणून हे आपण ज्या कॅटेगरी आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या कशा आहेत, ज्याच्या त्याच्या गुणांनुसार त्यांनी त्या गुणानुसार त्यांनी तो आश्रम, तो वर्णाश्रम वर्णाश्रम धारण केलेला आहे. असं नाही की अरे मी ब्राह्मण कुळात जन्मले मग आता मी ब्राह्मण झाले, नाही. तर त्याच्या माझ्यामध्ये ज्या काही क्वालिटीज असतील, वैश्याच्या असतील किंवा ब्राह्मण, त्या क्वालिटीनुसार मी तो आश्रम धारण केलाय. असं नाही की अरे तो ब्राह्मण कुटुंबात जन्मला तो ब्राह्मण झाला, तो क्षत्रिय कुटुंबात जन्मला तो क्षत्रिय झाला, नाही. त्यांनी कुठले त्याच्यामध्ये जर गुडनेस असतील तर तो त्याच्या स्वभावानुसार तो प्रोफेशन चॉईस करतो, निवडतो तो.
जसं आता एखाद्याला टीचिंग आवडत असेल, टीचिंग करण्यासाठी कशाची गरज असते? टीचिंग करण्यासाठी साहजिकच आहे, गुडनेस मध्ये लागतं. एखादा शिक्षक असेल, एखादा गुरु असतील, त्यांना ज्ञान द्यावं लागतंय, तर त्याच्यासाठी एक गुडनेसची आवश्यकता असते. आणि एखाद्याचा स्वभाव असेल, त्याला टीचिंग करायला आवडतं, म्हणजे त्याच्यामधला जो, इथे भगवंत काय म्हणत आहेत, प्राकृतिक गुणानुसार आणि स्वभावानुसार, म्हणजे त्याचा स्वभाव आहे, तो त्याला आवडते ती गोष्ट, मग त्याच्यानुसार तो ब्राह्मण ह्याच्यामध्ये मोडतो. जर एखाद्याला असं पॉलिटिक्स गोष्टी जास्त आवडतात, किंवा एखादं राजकारणामध्ये जास्त, समाजसेवा जास्त आवडते, मग ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्या आवडीनुसार तो व्यक्ती ते क्षत्रियामध्ये मोडतो. एखाद्याला बिझनेस आवडतो, आता बघा ना तुम्ही, एखाद्याला बिझनेस आवडत असेल आणि त्याला जर तुम्ही सांगितलं की नोकरी कर एखादी तू, किंवा मग एखाद्या टीचिंगचा एखादा भाग सांभाळ, किंवा तू शिक्षक बन, तर असं होईल का हो? एखाद्याला व्यवसायाची आवड आहे, तुम्ही किती त्याला, तो म्हणतोय नाही मला बिझनेस करायचा, तो नोकरी पण नाही करू शकत. त्याला म्हटलं की तू एक छान आहे, जाऊ दे बिझनेस मध्ये कशाला पडतोय, आपली एखादी छोटीशी नोकरी कर, तो करेल का? कारण त्याच्यामध्ये ती पॅशन आहे. पॅशन आहे म्हणजे त्याचा तो स्वभाव आहे बिझनेस करणं. मग तो कशामध्ये येतो? वैश्यामध्ये येतो. शूद्रामध्ये कोण येतं? जे वर्किंग आहे, जे सॅलरी घेतात, म्हणजे त्या तिन्ही ह्या आश्रमची ती सेवा करतात. म्हणजे शूद्र हा वैश्याची सेवा करतो, वैश्य हा क्षत्रियाची करतो, क्षत्रिय हा ब्राह्मणाची करतो. अशा पद्धतीने हे चारही वर्णाश्रम जेव्हा एकमेकांशी कनेक्टेड होतात आणि एकमेकांवर आश्रित आहेत, हे सगळ्यात महत्वाचं, तेव्हा खऱ्या अर्थाने ही समाज व्यवस्था, पूर्ण हे जग हे व्यवस्थितरित्या चालू शकतं. तुम्ही कितीही प्रयत्न करू दे, आपण त्याला कितीही प्रयत्न करू दे, जोपर्यंत हे आश्रम आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नेहमी हे जाती भेदावरच आपण हे असा विचार करू शकतो. मग असं आहे का, आता ब्राह्मण झाला, क्षत्रिय झालं, वैश्य झालं, शूद्र झालं, त्याला कास्ट सिस्टीम असं एक दूषित नाव आलेलं आहे, की कास्ट सिस्टीम हे केलेलं आहे. आणि त्याच्यातून हे कोणी केलेलं आहे? खरं तर ही ऍक्च्युली वर्णाश्रम सिस्टम आहे. परंतु काही जे दूषित लोक होते, जे पूर्वीच्या काळांमध्ये जे ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांनीच केलेलं आहे हे. ही कास्ट सिस्टीम आहे, ही आमच्या धर्मात, आमच्या जातीसाठी आहे, ब्राह्मणांसाठी आहे. परंतु ऍक्च्युली ही वर्णाश्रम सिस्टम आहे. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने, एक दोन उदाहरणं पण आपण बघूया. ब्राह्मण जो आहे, आता ब्राह्मणामध्ये कोणाला उदाहरण आठवतंय का? की जो ब्राह्मण आहे, परंतु तो ब्राह्मणांच्या, ब्राह्मण कुटुंबात जन्मला, पण त्यांनी क्षत्रियाचं कार्य केलेलं आहे. कुणाला टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्ही टाकू शकता, कुणाला आठवतंय का? त्याच्यानं आपण आपल्या थोडस मेंदूला जर चालना दिली, बुद्धीला, तर मग आपल्याला ते उदाहरणं पटकन क्लिक होतात. कोणाला आठवत असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता, की जो ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मला, पण त्यांनी कार्य मात्र कोणाचं केलं? क्षत्रियाचं केलं. किंवा एखादा क्षत्रिय आहे आणि तो क्षत्रिय असून तो मात्र ब्राह्मणाच्या क्वालिटीज त्यांनी धारण केल्या. तर हे जे काही एक दोन उदाहरणं आपण शास्त्रांमधले बघूया. म्हणजे असं काही नाहीये की अरे मला आता मी या कुटुंबात, परशुराम, थँक्यू माताजी, बरोबर एक्झॅक्ट सांगितलं उत्तर. तर आता हे परशुराम, आता माताजींनी नाव दिले तर आपण त्याच्यावर बोलूया. की परशुराम जे आहेत, सगळ्यांना माहित आहे की परशुराम कोण होते. परशुराम हे ब्राह्मण होते ऍक्च्युली, पण ब्राह्मण असून पण त्यांनी कार्य कोणाचं केलं? क्षत्रियाचं केलं. म्हणजे त्यांनी किती 21 वेळा अशा क्षत्रियांचा निपात केला पृथ्वी तलावर. म्हणजे त्यांचं कार्य जे आहे ते त्यांनी काय केलेलं आहे? क्षत्रियाचं कार्य केलेलं आहे. ब्राह्मण म्हणजे असं नाही की अरे एखादा शूद्र कुळामध्ये पण जन्म घेऊ शकतो. म्हणजे एखादा वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या त्यांनी नोकरी केलेली आहे, सॅलरी कुठलाही त्याच्या बाहेर जाऊन कुठला बिझनेस किंवा काय असं काही कुठलं वेगळी वाट निवडलेली नाही. परंतु त्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अशी जन्मते, त्या शूद्र कुटुंबामध्ये, अशा सर्व वर्किंग असणाऱ्या एखाद्या कुटुंबामध्ये, ती ब्राह्मणामध्ये ब्राह्मणाचा त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असू शकतात. मग त्या जर क्वालिटीज त्याच्यामध्ये असतील ब्राह्मणामध्ये, तर तो आपोआप ब्राह्मण बनणार त्याच्या कार्यानुसार. म्हणून परशुरामांमध्ये पण आपण बघू शकतो की क्षत्रियाचे गुण होते, जन्माने मात्र ते ब्राह्मण होते. दुसरं एक उदाहरण आपण बघू शकतो की विश्वामित्रांचं उदाहरण, जे सगळ्यांना माहित आहे. जेव्हा विश्वामित्र एक राजा होते, थँक्यू माताजी, विश्वामित्र एक राजा होते, गादी राजाचे ते पुत्र होते, आणि ते खूप असे शूर असे राजा होते. जेव्हा ते सगळं त्यांचा लवाजमा वनामध्ये गेला, आणि जेव्हा ते वशिष्ठ मुनींच्या आश्रमापाशी आले, आणि तिथे आपल्याला ती स्टोरी माहित आहे की जेव्हा वशिष्ठ मुनींनी त्यांचा आदरातिथ्य केलं, सत्कार केला, आणि त्यांच्याकडे एक गाय होती, त्या गायीचं नाव मला आता आठवत नाही एक्झॅक्ट, पण ती गाय जी होती, ती जी इच्छा आपण
कामधेनू गायसारखी, म्हणजे जी इच्छा आपण प्रकट करू ती इच्छा ती पूर्ण करणारी होती. आणि मग वसिष्ठ मुनी एक ऋषी साधू आहेत, ऋषी आहेत. आणि जेव्हा राजा ऋषींकडे येतो तेव्हा साहजिकच त्यांच्या आश्रमामध्ये ते आलेले असतात. आणि वसिष्ठ मुनी त्यांचा खूप आदरातिथ्य करतात, प्रेमाने त्यांचा सत्कार करतात, की सगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे राज्यकारभार चाललेला आहे, तुमचं कसं चाललेलं आहे, हे सगळं त्यांची आपुलकीने चौकशी करतात. आणि नंतर ते त्यांना आग्रह धरतात, की तुम्ही काहीतरी प्रसाद म्हणजे काहीतरी खाऊन जावं आश्रममधून. आणि मग नंतर त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो सैनिक असतात. आणि जेव्हा ते गायीला आज्ञा देतात, की ते म्हणतात, की असे पंचपक्वान्न तू तयार कर. आणि पूर्ण ते सगळी ती गाय त्यांची इच्छा पूर्ण करते आणि सर्व सैनिक, राजा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार जितकं खायचं तितकं प्राप्त होतं. आणि त्याने विश्वामित्र एकदम आकर्षित होतात. त्यांना असं वाटतं, की हे तर ऋषी आहेत आणि मी एक राजा आहे. मग यांना काय करायची ह्या गायीची गरज? खरं तर ही गाय माझ्याकडे असायला पाहिजे, कारण मी राज्यकारभार करतोय आणि मला त्याची गरज आहे. तर ही ऋषींकडे गरज नाही ह्या गायीची, म्हणून ते म्हणतात, की ती गाय मला द्या. आणि त्याच्यानंतर वसिष्ठ मुनी म्हणतात, की नाही, ती गाय म्हणजे माझी तपश्चर्या आहे, माझं ध्यान आहे, माझी साधनेची ती हे आहे, फळ आहे. आणि मला एक साधू ऋषी असल्यामुळं माझे जे काही यज्ञिक कर्म असतात, कार्य असतात, ते करण्यासाठी मला जसं दूध, तूप या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर ती गाय मला देते. त्यामुळे ती गाय माझी ही सगळी साधनेचं फळ आहे. त्यामुळे मी ती गाय देऊ शकत नाही. मग विश्वामित्र खूप आमिष दाखवतात त्यांना, की तुम्हाला मी एवढं धन देईल, हे देईल, त्याच्या बदल्यात मी हजारो गायी देईल, सगळं देईल. परंतु वसिष्ठ मुनी तयार होत नाही. आणि मग त्याच्यानंतर विश्वामित्रांना क्रोध येतो. आणि विश्वामित्रांना क्रोध आल्यानंतर त्याच्यातून ते काय करतात, वसिष्ठ मुनी ऋषी जे आहेत त्यांच्यावर ते काय करतात, युद्ध करतात. आणि याच्यातून काय होतं, वसिष्ठ म्हणते गाय, युद्ध म्हणजे ते अगोदर ती गाय अशी जोरात ओढून घ्यायला जातात. तेव्हा ती गाय जी असती ती वसिष्ठ मुनींना खूप प्रिय असते आणि गायीला पण वसिष्ठ मुनी खूप प्रिय असतात. मग गाय त्यांना म्हणते, की तुम्ही मला आज्ञा द्या, जोपर्यंत तुम्ही मला आज्ञा देऊ शकत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. परंतु तरीही वसिष्ठ मुनी तयार होत नाही, की त्यांना असं वाटतं, की आपण एक साधू ऋषी आहोत, आपण कसं ते युद्ध हे करणार. पण नंतर फार विश्वामित्र इतका म्हणजे इतके क्रोधित होऊन हे करतात. आणि मग नंतर ती परत विनवणी करते वसिष्ठ ऋषींना, की तुम्ही आता तरी हे ज्या पद्धतीने करत आहे हे चुकीचं आहे, तुम्ही आता तरी मला आज्ञा द्या. आणि जेव्हा वसिष्ठ मुनी आज्ञा देतात तिला, की आता तू अशा हजारो सैनिक निर्माण कर आणि यांच्या बरोबर युद्ध कर. आणि मग ती गाय त्यांना हरवते. आणि याच्यातून विश्वामित्रांना तो इतका अपमान वाटतो. आणि विश्वामित्र असतात ऑलरेडी क्षत्रिय, आणि क्षत्रिय आहेत ना ते, म्हणून तर त्यांच्यामध्ये त्या इच्छा जागृत झाल्या. युद्ध करण्याची असेल, ती गाय प्राप्त करणे, हे क्षत्रियामध्येच येऊ शकतं. आणि मग नंतर ते इतके क्रोधित होतात. त्याचा खूप सुंदर असा रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे, की कशा पद्धतीने विश्वामित्र हे तपश्चर्या करतात हजारो वर्ष, कसे ते वरदान प्राप्त करतात. मग नंतर ते इतके शक्तिशाली बनतात, इतके शक्तिशाली बनतात ते, की नंतर ते स्वतः असा एक दुसरा स्वर्गलोक ते तयार करू शकतात. स्वर्गलोक तयार करून पूर्ण दुसरा देवी देवतांचा सेट तयार करू शकतात. एवढी शक्ती विश्वामित्र स्वतःमध्ये त्यांच्या साधनेद्वारे तयार निर्माण होते त्यांच्यामध्ये. म्हणजे हे एक उदाहरण आपण बघू शकतो, की विश्वामित्र हे ऍक्च्युली क्षत्रिय होते. परंतु ते त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये ते ब्राह्मण बनले. आणि ब्राह्मणामध्ये त्यांनी ते परिपूर्ण, तो खरं तर नंतर तो एक भाग वेगळा आहे, की त्यांनी विश्वामित्रांबरोबर बदला घेण्यासाठी किंवा ते ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला. परंतु नंतर बघू शकतो आपण, की कशा पद्धतीने तेच विश्वामित्र नंतर प्रभू रामचंद्र आणि सीता यांचं मिलन घडवून आणतात. आणि रामायणामध्ये तेवढीच त्यांची सेवा आहे बघा. सुरुवातीला ते प्रभू रामचंद्रांना घेऊन जातात. आणि जेव्हा ते रामचंद्रांना घेऊन जातात, दशरथ महाराज म्हणतात, की राम म्हणजे रावणाला देवी देवताही हरवू शकत नाहीत, कोणीच हरवू शकत नाही. आणि असा हा माझा कोवळा राम तुम्ही त्यांना घेऊन जातात, तो राम कसं काय करू शकतो. ते म्हणतात, की माझं संपूर्ण सैन्य आणि मी जरी आलो तरी मी त्या रावणाला हरवू शकत नाही. तरी मी यायला तयार आहे, मी स्वतः येतो, पण माझ्या रामाला घेऊन जाऊ नका. तेव्हा तेच वसिष्ठ ऋषी त्यांचे पुरोहित असतात, ते त्यांना सांगतात, की विश्वामित्र हे शक्तिशाली असे ऋषी आहेत आणि त्यांच्याकडे सर्व शस्त्र आहेत, ते स्वतःही त्याचा हे करू शकतात, नाश करू शकतात. परंतु ते प्रभू रामचंद्रांना घेऊन जाऊ इच्छितात. त्यामुळे तुम्ही दिलेलं वचन पालन करा. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की त्यांच्या गुणांनी त्यांनी काय केलं, त्यांच्या साधनेने, त्यांच्या तपश्चर्येने त्यांनी ते स्थान प्राप्त केलं ब्राह्मणाचं. म्हणून या उदाहरणाद्वारे आपण बघू शकतो. आणि अजून एक भगवद्गीतेमधलंच उदाहरण, अर्जुन. अर्जुन सगळ्यांना माहिती क्षत्रिय होते.
ज्या अर्जुन जे क्षत्रिय होते, म्हणून तर भगवंत दुर्योधनाला म्हणत होते ना, की तू 5 गावं, म्हणजे ते क्षत्रिय आहेत ना, क्षत्रियाला कसं असतं राज्य करणं, कारण त्याचा तो स्वभाव आहे आणि त्याला क्षत्रियाला राज्य करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, काहीतरी भूमी प्रदेश काहीतरी पाहिजे ना. भगवंत फक्त दुर्योधनाला म्हणतात की तो क्षत्रिय आहे, त्यामुळे ते पांडव तू फक्त 5 गावं त्यांना दे, बाकी जास्त काही देऊ नको, पण 5 गावं दे. त्यावेळेस दुर्योधन उद्धटपणे म्हणतो की मी सुईच्या टोका एवढी जागा सुद्धा त्यांना देणार नाही, आणि म्हणून त्यांना ते युद्ध करावं लागतं, कारण ते क्षत्रिय असल्यामुळे त्यांना राज्य करणं ही त्यांची गरज आहे. आणि जो अर्जुन क्षत्रिय आहे, आणि क्षत्रिय आहे तरी तो अर्जुन काय म्हणतोय नंतर, की मी साधू वृत्तीचं हे करेन, मी साधू वृत्ती स्वीकारतो, परंतु मला युद्ध करायचं नाही. मग तिथेच अर्जुन किती आपल्या पहिला अध्याय ज्याच्यामध्ये आपण बघतो की वर्णन आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये कशा पद्धतीने अर्जुन म्हणतो की मी हे युद्ध करणार नाही, आणि ऍक्च्युली नंतर भगवंत तिसऱ्या अध्यायापासून बोलायला लागतात, तेव्हा भगवंत किती अर्जुनाची एक शब्द वापरतात की नपुंसकतेची कास धरू नकोस तू. म्हणजे अर्जुन कितला किती झिडकारतात भगवंत, आणि ते सांगतात की तू साधू वृत्ती त्या हे करतोस, परंतु जग तुला कधीच असं म्हणणार नाही की अरे तू ह्याच्यातून दयेच्या भावनेतून तू युद्ध नाकारले, कारण तू एक क्षत्रिय आहेस, आणि जो क्षत्रिय आहे तो तुझ्या स्वभावाविरोधात कर्म करू शकत नाही. तू क्षत्रिय आहेस, तुझ्यासाठी युद्ध करणं ही हे तुझं कर्म आहे, ही तुझी सेवा आहे. त्यामुळे तू जर ते त्यागलं तर तुला कोणीही म्हणणार नाही की अरे यांनी काहीतरी दयेच्या भावनेतून युद्ध नाकारलं. सगळेजण तुला पळकुटेपणाने तू पाठ दाखवलीस आणि भ्याड झालास आणि पळालास, अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला हे करतात, फटकारतात. म्हणजे अर्जुनाला भगवंत काय म्हणतात, ते तू क्षत्रिय आहे, तू क्षत्रियाचं कार्य केलं पाहिजे, म्हणून तू तुझा धर्म सोडू नको. मग आता याच्यामध्ये काय आहे की अर्जुन स्वभावाने क्षत्रिय आहे. याच्यामध्ये श्रीमद भागवतम मध्ये पण आहे ना, मला वाटतं नंददुलाल प्रभूजींनी ती कथा सांगितली होती, आता कथा मला एक्झॅक्ट असं आठवत नाहीये ती, पण जेव्हा शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या लहानपणीच्या लीला सांगत असतात, बाललीला, की कसे वेगवेगळे असुर त्यांना मारण्यासाठी येत असतात, आणि एक कुठला असुर असतो आता ते मला एक्झॅक्ट ती लीला आठवत नाही, आणि त्यावेळेस ना परीक्षित महाराज पूर्ण त्या लीलेमध्ये गेलेले असतात ते श्रवण करताना, आणि ते इतके घाबरतात की म्हणजे ते पूर्ण त्याच्यात गेलेले आहेत एकदम, तसे काय म्हणू शकतो त्याच्यात ते प्रवेशच केलेला आहे त्यांनी त्या लीलेमध्ये. आणि जसं ते इतके की त्यांना वाटतं की अरे आता श्रीकृष्णांना हे मारणार, की ते लगेच अशी त्या ह्याच्यामध्ये त्या तल्लीनतेमध्ये त्या भान त्याच्यामध्ये प्रवेश केलेला असतो त्यांनी, पूर्ण त्यांचं तन मन धन चित्त, की ते लगेच म्हणतात की अरे इथं श्रीकृष्णांचं रक्षण करावं लागेल आता मला. आणि नंतर शुकदेव गोस्वामी त्यांना लक्षात येतं शुकदेव गोस्वामींच्या की हे कुठल्या ह्याच्यात गेलेले आहेत, भावामध्ये गेलेले आहेत, आणि मग ते सांगतात की नाही त्यांचं रक्षण करण्याची हे नाहीये, भगवंतांनी त्या असुराला मारलं. म्हणजे याच्यातून परीक्षित महाराज कोण आहे, हे क्षत्रिय आहेत ना, त्यामुळे क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये साहजिकच ती भावना निर्माण झाली. म्हणजे ज्याचा जसा स्वभाव आहे तसा त्या स्वभावानुसार त्या भावना निर्माण होऊ शकतात. म्हणून अर्जुनाने जरी साधू वृत्ती त्यागली, ते सॉरी अर्जुनाने जरी साधू वृत्ती स्वीकारली असती, आणि जर समजा अर्जुन कुठे गेले असते साधू होऊन, आणि कुठे एखादी चुकीची घटना घडतीये, कुठं अन्याय होतोय, तर अर्जुनामधलं ते जे रक्त आहे क्षत्रियाचं, ते गप्प बसलं नसतं. ते त्यांनी कुठेतरी काहीतरी ते त्याच्यावर हल्ला म्हणजे युद्ध केलं असतं, काही केलं, पण कारण काय त्यांचं क्षत्रिय आहे, ते रक्ताने क्षत्रिय आहेत, गुणांनी क्षत्रिय आहेत. म्हणून भगवंत इथे काय सांगत आहेत की तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तू क्षत्रियाचा स्वभाव त्यागू शकत नाही. म्हणून हे आपण बघितलं पाहिजे की हे गुणांनुसार वर्गीकरण केलेलं आहे, कुठल्याही कास्ट नुसार केलेलं नाही. परंतु आपण मात्र काय करतो, आपण त्याला चुकीच्या पद्धतीने बघतो, की आता जसा एखादा मगाशी मी म्हटलं शूद्र आहे, एखादा वर्षानुवर्ष नोकरी त्या पिढ्यांमध्ये करत आलेले लोक आहेत, कुठली वेगळी वाट चोखंदळलेली नाही, तर तो एखादा त्याच्यामध्ये टीचिंग मध्ये जाऊ शकतो. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चार रूपामध्ये आपण काय बघू शकतो, की ब्राह्मण हा गुडनेस मध्ये असतो, क्षत्रिय हा पॅशन मध्ये असतो, आणि तमोगुणामध्ये शूद्र असतात. पण याचा अर्थ असा आहे का की यांच्यामध्ये सत्वगुण पण नसतो, पण ते सत्वगुणामध्ये पण असतात, नाही असं नाही. एखादा तमोगुणामधून एखाद्या सत्वगुणामध्ये पण तो त्याचा त्याचा जसं खालच्या स्तरावरून वरच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात, तसं वरच्यावरून खालच्या स्तरापर्यंत सुद्धा व्यक्ती येऊ शकतात. म्हणून हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जे लोक जे हे आहेत, की वर्णाश्रम सिस्टम आहे ही कुठल्याही जातीभेदावर आधारित नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं जसं ब्राह्मण शूद्र जो आहे, तो क्षुद्र ब्राह्मणाच्या स्तरावर येऊ शकतो, आणि ब्राह्मणाचा जो शूद्राच्या स्तरावर जाऊ शकतो. आणि ह्या चारही आश्रमच्या वरती, चारही गुणांच्या वरती
जो आहे तो भक्त आहे भगवान श्रीकृष्णांचा, तो ब्राह्मणाच्या पण वरती आहे. ब्राह्मणाच्या पण वरचा स्तर हा भक्ताचा असतो. म्हणून आणि आता तसं तर कलियुगामध्ये वर्णन केलेलं आहे की कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत, कोणीच कुठला नाही. आता आपण सुद्धा समाजामध्ये बघतो की ब्राह्मण ब्राह्मण जे लोक म्हणतात ते खरोखर ब्राह्मणाचं जीवन जगतायत का? म्हणून याच्यामध्ये आपण बघू शकतो की ब्राह्मणाच्या पण वरती भगवंतांचे भक्त आहेत. म्हणून भगवंताची जी भक्ती करेल तर त्याला आपोआप त्याला भक्त ब्राह्मणाच्या वरचा हा स्तर प्राप्त होतो. आणि प्रभुपाद आपल्याला सांगतात की हे चार जे आश्रम आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, याच्या पण खाली काही हे आहेत. जसं यवन येतं त्याच्यामध्ये, म्लेच्छ येतात, जे कुत्र्याचं मांस खातात. म्हणजे हे चारही आश्रमाच्या ते खालच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने हा भक्त हा ब्राह्मणाच्या सगळ्यात हायेस्ट जो ब्राह्मण आहे त्याच्याही वरती हे भगवंतांचे भक्त असतात. म्हणून हे आपण बघितलं पाहिजे की हे स्वभावानुसार आश्रम धारण केलेला आहे. आणि त्यानुसार म्हणजे जसं सत्व रजो तमोगुण त्यानुसार त्यांनी ते काही त्यांच्यामध्ये ते स्वभाव आहे, त्यांच्यामध्ये ते काही गुण आहेत. जसं आपण याचं पण बघतो की त्या ब्रह्मांडाचं जे चालतो कारभार सगळा त्याच्यामध्ये सत्व रजो आणि तमो तीन देवी म्हणजे तीन हे आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्म जे आहेत ते काय करतात, पृथ्वीची निर्मिती करतात. कुठल्याही निर्मितीसाठी रजोगुण लागतो, तर ते रजोगुणामध्ये आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ती पॅशन आहे. म्हणून ब्रह्मदेव हे काय करतात, रजोगुणामध्ये असल्यामुळे ते पृथ्वीची निर्मिती करू शकतात. शिवजींमध्ये काय आहे, थोडासा तमोगुण आहे. म्हणून शिवजी कशाचा करतात, नाश काय करू शकतात. आता तमोगुणामध्ये जी व्यक्ती असते सांगा, आपण आतापर्यंत भरपूर सत्व रजो तमो सत्व रजो तमो भरपूर ऐकलेलं आहे. मग तर तमोगुणामध्ये असणार आपण आतापर्यंत बघितलेले आहेत की तमोगुण म्हणजे किती आळशी आणि पूर्ण निद्राधीन आणि पापमय कृत्य करत असलेला त्या जर व्यक्तीला तुम्ही काही चांगली गोष्ट करण्यासाठी सांगा, ती करणार का? नाही करू शकत ते. म्हणून हे जे स्वभावानुसार ह्या गोष्टी आहेत, जसं शिवजी पण काय करतात, संहार करतात. संहार करण्यासाठी तमोगुणाची हे लागते. म्हणजे शिवजी तमोगुणामध्ये आहेत असं नाही. असं आपल्याला वाटू नये की अरे शिवजी पण तमोगुण आहेत. शिवजी काय करतात, ते संहार करण्यासाठी तमोगुणाची आवश्यकता असते. शिवजी फक्त ती भगवंतांच्या चरणी जी सेवा आहे ती सेवा करतात. याच्यातून आपण बघू शकतो आणि विष्णू हे पालन करतात. म्हणून हे तीन गुण जे आहेत, तीन गुणांच्या ह्या तीन अधिष्ठात्री देवता आहेत की हे तीन गुणाचे हे तीन असल्यामुळे ते पृथ्वी ब्रह्मांडाचं हे सर्व कार्य करत असतात. म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने की जर आता समजा ब्रह्मदेवांनी निर्मिती केलेली आहे, ब्रह्मदेवांना जर पालन करायला सगळ्यात अवघड काम आहे पालन करणे आणि ते विष्णू करतात. ते जर पालन करायला सांगितलं तर ब्रह्मदेव करू शकतात का? ब्रह्मदेव हे सत्व गुणाचे हे आहेत. तर ब्रह्मदेव सॉरी विष्णू विष्णूच ते कार्य करू शकतात. म्हणून हा स्वभाव आहे. प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाच्या जे काही प्राकृतिक नैसर्गिक स्वभाव आहे त्यानुसार त्याला ते गुण प्राप्त झालेले आहेत. आणि ते त्याच्यामध्ये ज्या ज्या क्वालिटीज आहेत त्यानुसार ती व्यक्ती काय करते, त्या पद्धतीचं प्रोफेशन चॉईस करते, त्या पद्धतीचं प्रोफेशन निवडते तिचं. की जर आता आपण पण बघतो कुणाला डॉक्टर व्हायला आवडतं, कुणी म्हणाल नाही मला बिझनेस करायला आवडतो, कुणी म्हणाल नाही मला टीचिंग करायला आवडतं. कितीतरी लोक जे असे आहेत ते आपण समाजामध्ये बघू शकतो की मोठमोठ्या फील्डमध्ये गेलेले आहेत, IIT फील्डमध्ये सगळे मोठमोठे बिझनेस सोडून काही लोक असे आहेत की ते ज्ञानदानामध्ये कार्य करतात, कारण त्यांची ती पॅशन आहे, त्यांना ते आवडतंय. येणारी पिढी घडवायला, त्यांना चांगले संस्कार द्यायला, चांगलं कल्चर त्यांना देण्यासाठी. असे पण लोक असतात की ते त्याच्यामध्ये त्या एज्युकेशन मध्ये ते गेले, परंतु त्यांची पॅशन काय आहे आणि त्या पॅशन भले त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळणार नाही, काही खूप मोठी प्रतिष्ठा मिळणार नाही, परंतु ते त्याच्यामध्ये डेडिकेशन देतात त्यांचं, कारण त्यांना तो एक आत्मिक आनंद प्राप्त होतो. म्हणून हे आपण हे बघू शकतो की ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ते व्यक्ती काय करत असते, त्याचा त्याचा व्यवसाय प्रोफेशन चॉईस करते. जसं आपण डॉक्टर वकील इंजिनियर कोणी व्यवसाय करेल, कोण साधी बाबा नको मला कुठल्या व्यवसायात पडायचं नाही, मला साधी सिंपल आपली नोकरी करतो मी, मला हे असल्या झंझट साधं आपलं चाकोरीबद्ध काही लोकांना जीवन जगायला आवडतं. मग हे चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही. फक्त हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अरे हा ब्राह्मण कुटुंबात जन्मला म्हणजे हा ब्राह्मण झाला नाही, कारण त्याच्यामध्ये ते गुण आहेत म्हणून तो ब्राह्मण झाला. त्याच्यामध्ये एखादा क्षत्रिय आहे त्याच्यामध्ये ती पॅशन आहे काही करण्याची, तर म्हणून त्याच्यामध्ये तो गुण आहे म्हणून तो क्षत्रिय झाला. एखादा शूद्र आहे की त्याला ते गोष्टी नाही आवडत त्या करायला किंवा त्याचा स्वभाव नाहीये म्हणून तो वैश्य झाला. आणि जो शूद्र आहे, जो ज्याला नोकरी करायला आवडतीये किंवा ज्या काही गोष्टी आहेत
त्या सिंपल राहून खालच्या ह्या तिन्ही गोष्टींची सेवा करायला आवडती तिन्ही कॅटेगरीमध्ये, तर तो शूद्र झाला. मग असं नाही की अरे तो शूद्र कुटुंबात जन्मला म्हणून तो शूद्र झाला, तर त्याच्या गुणानुसार त्यांनी तो आश्रम काय केलेला आहे, त्याच्या स्वभावानुसार त्यांनी तो आश्रम धारण केलेला आहे. म्हणून हे आपण बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने हे जे चार जे ही वर्णाश्रमची सिस्टीम आहे ती समाजामध्ये खरं तर एकता म्हणू शकतो, एक सामाजिक कशा पद्धतीने एकमेकांना सहकार्य करून जेव्हा हे चार आश्रम स्थापित होतील आणि एकमेकांना सहकार्य करून जेव्हा समाजामध्ये ही सिस्टम राबवली जाईल, तेव्हा आपोआपच सगळे प्रश्न सुटले जाणार आहेत. कुठलाही जगामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाहीये. जसं आपण बघतो की जसं शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज कोण होते? क्षत्रिय होते ना शिवाजी महाराज. आणि जेव्हा क्षत्रिय होते, जेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि मला आता साधू वृत्ती धारण करायची आहे. आणि जेव्हा ते तुकाराम महाराजांना शरण गेले, तेव्हा तुकाराम महाराज त्यांना काय म्हणतात, की तुकाराम महाराजांना ते म्हणतात की मला हे सगळं त्याग करायचा आहे याचा, मला तुमच्या बरोबर मला शरण द्या तुमची. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तुम्ही हे करू शकत नाही, कारण तुम्ही क्षत्रिय आहात आणि ही तुमची सेवा आहे भगवंताच्या चरणी. तुम्ही क्षत्रिय असल्यामुळे ते त्यांना आज्ञा देतात की तुम्ही जे काही करत आहात हीच तुमची भगवंतांच्या चरणी सेवा आहे. म्हणजे अशा पद्धतीने शिवाजी महाराजांना ते उपदेश करतात. जसं मला हे आता जस्ट हे उदाहरण आठवल्यामुळं मला अर्जुनाचंही सेम असंच झालं होतं ना. अर्जुनालाही असं वाटत होतं की मी या सगळ्या भले त्याच्यातली त्याचा दृष्टिकोन वेगळा होता, भावना वेगळी होती, परंतु साधू वृत्ती तो स्वीकारायला निघालेलाच होता अर्जुन पण. म्हणून हे उदाहरण जे आपण आहे ते बघू शकतो की कशा पद्धतीने ज्या त्याच्या आपल्या आपल्या स्वभावानुसार आपण ते कर्म करावं. आणि जेव्हा ते अशा पद्धतीने जेव्हा आपण हे चारही वर्णाश्रम ज्याच्या त्याचे जे गुण आहेत त्या गुणानुसार ते त्यांचं प्रोफेशन चॉईस करतील, तेव्हा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च असं कॉन्ट्रीब्युशन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. अंबरीश प्रभू जे आहेत, श्रील प्रभुपादांचे शिष्य, हे सगळ्यांना माहित आहे की मायापूरमध्ये आता किती मोठं पूर्ण जगातील असं अद्भुत असं मंदिर तयार होत आहे. आणि प्रभुपादांनी त्यांना इच्छा व्यक्त केली, जेव्हा ते त्यांच्याकडे गेले तेव्हा प्रभुपादां ते म्हणाले की मला मला पण ह्या सगळ्या गोष्टींचा हे करायचं आहे. म्हणजे मला तुम्हाला माझं माझं जीवन पूर्ण समर्पित करायचं आहे. तेव्हा प्रभुपाद म्हणतात की असं एक अद्भुत मंदिर आपल्याला बांधायचं आहे आणि त्याच्यासाठी तुझी सेवा ही आहे की तू जे काही करतोयस, ती जी काही लक्ष्मी करतोयस तू ती भगवंतांच्या सेवेमध्ये लाव त्या मंदिराच्या. आणि खरोखर आज आपण बघू शकतो की अंबरीश प्रभू जे आहेत त्यांचा सगळ्यात मोठा वाटा त्या आज मंदिरामध्ये आहे. तर अशा पद्धतीने कृष्णचंद्र प्रभू, मी एक भक्तांकडून ऐकलं होतं हे उदाहरण, की जेव्हा कृष्ण नाही भक्ताकडून नाही, नंददुलार प्रभूजींनीच हे सांगितलं होतं एका लेक्चरमध्ये, की जेव्हा कृष्णचंद्र प्रभू गुरु महाराज परमपूज्य राधानाथ महाराजांना भेटले आणि त्यांना म्हणाले की मला आता मलाही ह्या गोष्टींचं आता एक अशी हे आलेली आहे की मलाही ह्या गोष्टींचं मला समर्पण म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून आध्यात्मिक जीवनासाठी माझं पूर्ण डेडिकेशन द्यायचं आहे. तेव्हा महाराज म्हणतात की त्यांना की तुम्ही जे काही करत आहात की हा तुमच्यासाठी ऍक्च्युली संन्यास आहे, की तुम्ही जे काही तुमचा व्यवसाय करत आहात, जे काही तुमची कर्तव्य करत आहात, त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त होत आहे ते तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये लावा. आणि हेच तुम्हाला करायचं आहे आणि हाच तुमच्यासाठी खरा, हाच तुमच्यासाठी संन्यास आश्रम आहे. म्हणून यातून आपण बघू शकतो की आपला जी पॅशन आहे, आपले मध्ये जे काही गुण आहेत, आपल्या स्वभावाविरुद्ध आपण कर्म करू शकत नाही. जसं आता एखाद्याला म्हटलं की एखाद्याला कुकिंग करायला आवडते आणि त्याला कुकिंग करायचं खूप त्याला छान आवडतं, त्याच्यामध्ये ती पॅशन आहे. त्याला जर कोणी म्हटलं की जा तिथं 3 तास जाऊन व्यासस्थानावर जाऊन तुम्ही लेक्चर द्या, त्याला होईल का हो? किंवा एखाद्याला आहार सेवा खूप आवडतीये आणि त्याला सांगितलं की तुम्ही यात्रेचं नियोजन करा, ते होईल का? म्हणजे कसं आहे की ज्याच्या त्याच्यामध्ये जी ती आवड आहे आणि ती आपली पॅशन काय आहे, आपण दुसऱ्यांशी कंपॅरिझन कधी करू नये. आपल्यामध्ये काय जे आहे, आपल्यामध्ये काय गुण आहेत बाबा, मग ते भले ह्या चार वर्णाश्रम मध्ये कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये असतील, परंतु कुठल्याही ह्याच्यामध्ये असू दे, आश्रम त्या शूद्रामध्ये असू दे, वैश्यमध्ये असू दे, ब्राह्मणामध्ये असू दे, जेव्हा ते काही कलागुण असतील, आपला नैसर्गिक जो स्वभाव आहे तो जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणून ह्या चारही आश्रमाचं ध्येय काय आहे की क्षत्रिय वैशूद्राला वैश्यामध्ये हळूहळू वैश्यापर्यंत प्रगती, वैश्याची हळूहळू त्याची प्रगती, वैश्य जो आहे सॉरी शूद्र जो आहे तो वैश्याच्या स्तरावर, वैश्य जो आहे तो क्षत्रियाच्या स्तरावर येईल आणि क्षत्रियावरून हळूहळू तो ब्राह्मणाच्या स्तरावर येईल आणि ब्राह्मणाच्या स्तरावरून पण आपल्याला जेव्हा आपण भगवंतांचे भक्त बनू तेव्हा तो सगळ्या आश्रमच्या वर्णाश्रमाच्या वरती जातो. तर आपल्याला ही एक संधी आहे की प्रभुपादांनी आपल्याला
काही बघितलेलं नाही. जसं चैतन्य महाप्रभू पण आपण म्हणतो ना, की चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला काही बघितलेलीच नाही आपली पात्रता. तुम्ही कुठल्या कुळातून आलाय, तुमची पात्रता आहे का, तुम्ही किती पापकर्म केलेत, काय केले, तुम्ही आता काय हे करतायत, काही बघितलेलं नाही. आपल्याला असं ते हरिनाम दिलेलं आहे. आणि जेव्हा ते प्रामाणिकपणे ते हरिनाम आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारू, तेव्हा आपण सुद्धा आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत, भले मग कुठलेही असू देत ते कलागुण, जसं ते कलागुण आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेमध्ये लावू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या आश्रमाचं पूर्णत्व प्राप्त केलं असं म्हणू शकतो. म्हणून हे जे बघतो की पूर्ण, आणि हे 4 आश्रम जे आहेत तुम्ही बघू शकता, म्हणजे टीचिंग असेल, ऍडमिनिस्ट्रेटर असेल, बिझनेस असेल किंवा वर्किंग असेल, नोकरीवाला वर्ग, पूर्ण जगामध्ये जा, पूर्ण कुठल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये तुम्ही बघू शकतो आपण. असं काही आहे का हो की ह्या 4 गोष्टींना सोडून वेगळं काहीतरी घडतंय? असं काही आहे का? कुठेतरी टीचिंग आहे, कुठेतरी राजकारण आहे, कुठेतरी बिझनेस आहे, कुणीतरी नोकरी करते. म्हणजे ह्या पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही जा, या गोष्टी 4 आपल्याला दिसणारच आहेत. हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे हे सगळं. आणि मग हे वेगळं काही भगवंतांनी आपल्याला दिले नाही. उलट भगवंत आपल्याला हे किती योग्यरित्या सांगत आहेत, की हे कुठल्याही जाती धर्मावर आधारित नाही, तर प्राकृतिक आपले जे नैसर्गिक गुण आहेत, त्यावर आधारित आपण जे जे गुण आपल्यामध्ये आहेत, ज्या ज्या क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत, त्यानुसार ऍक्च्युली आपण कुठल्या वर्णाश्रम सिस्टीम, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आहे ते आपल्याला कळू शकतं. आणि भले शूद्र असू दे, कुणीही असू दे, पण त्याच्यातले कलागुण त्याने भगवंतांच्या सेवेमध्ये लावले, तर लगेच तो पूर्णत्व तो प्राप्त करू शकतो. म्हणून हे, हा उच्च का जो कुळातला, मी उच्च कुळातली, तो खालच्या जातीतला, हा अस्पृश्य आहे, हे जे काय आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. ही कास्ट सिस्टीम काही ब्राह्मणांनी अशा चुकीच्या पद्धतीने त्याला ब्लेम केलेला आहे. म्हणून हे 4 जे आश्रम, वर्णाश्रम आहेत, ते पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही जाते आपल्याला दिसणार आहेत. आणि जेव्हा हे वर्णाश्रम सिस्टम समाजामध्ये प्रस्थापित होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंत जे म्हणतायत त्या पद्धतीचं राज्य हे जगामध्ये नांदू शकेल. म्हणून प्रभुपादांनी शेवटपर्यंत, प्रभुपादांनी सगळं काही केलं आपल्याला, ग्रंथ दिले, हरिनाम दिले, पण प्रभुपादांचं ना, जे काय म्हणतात ना, एक 5-10%, एक 5-10 नाही, 1% पण म्हणू शकतो, 1-2% म्हणू शकतो, की वर्णाश्रम सिस्टम प्रभुपादांना तेवढा वेळ मिळाला नाही ते करण्यासाठी. ते आपल्यावर प्रभुपादांनी सोपवलं. परंतु बघा, प्रभुपादांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे, ते सांभाळता सांभाळताच आपले आयुष्य चालले आहेत सगळ्यांचे, ते आपल्या नाकात दम आलेलं आहे. तर हा प्रभुपादांनी ही किती मोठी देण आपल्याला दिलेली आहे. म्हणून ऍटलिस्ट आपण कमीत कमी हे समजून घेणं, आणि कुणी जर म्हणत असेल की अरे हे काय शास्त्रांमध्ये भगवद्गीतेत जातीनुसार सांगतायत, हा खालच्या कुळातला, ते तरी ज्ञान आपल्याला पाहिजे कमीत कमी, की आपण 4 लोक कुणी अशा पद्धतीने बोलले तर आपण त्यांना सांगू शकतो की नाही, ही वर्णाश्रम सिस्टम आहे भगवंतांनी दिलेली, आणि ती किती योग्य आहे, आणि ती किती आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे ती समजून इतरांना सांगण्याचा, आणि त्या पद्धतीने भगवंतांचा हरिनामाचा आश्रय घेऊन आपल्याला भक्ताच्या स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा. तर थँक्यू, तुम्ही शांतपणे सगळ्यांनी एवढा वेळ ऐकून घेतलं. तर कोणाला काही प्रश्न असतील ह्याच्यावर काही माझ्याकडून चुकलं असू शकता. हरे कृष्ण. प्रतिभा माताजी, सेटिंग चेंज करताय का? माताजी, खूप खूप धन्यवाद. एवढं छान लेक्चर दिलं तुम्ही वर्णाश्रमाबद्दल. वेगवेगळे उदाहरणं दिली, अमृत महाराजांचं, विश्वामित्र वगैरे सगळे. त्याबद्दल खूप खूप आवाज धन्यवाद. येत नाहीये, आवाज. जरा खाली ना टाकीचं काम झाले त्यामुळे भिंडवल्या आवाज थोडा कमी असेल. आता येतोय? कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. माताजींनी सेटिंग चेंज केलंय, किंवा मग आपण थांबू शकतो. उद्या 42वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. भगवंत असं म्हणत नाही की हा ब्राह्मण झाला. भगवंत इथे सांगत आहेत की ब्राह्मणाचे म्हणजे काय जे क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीवरून आपण ओळखू शकतो की हा ब्राह्मण आहे, हा वैश्य आहे. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूपच हा, सुंदर क्लास, धन्यवाद. अप्रतिम क्लास माताजी. आणि असं वाटत होतं की तुमच्या मुखावाटे जे बोधामृत वाहतंय ते ऐकतच राहावं. इतका त्या थँक्यू. फ्लोनी तुम्ही म्हणत सांगत होता, सगळं एक्सप्लेन करत होता. वंडरफुल क्लास. थँक्यू व्हेरी थँक्यू. मच.
दंडवत प्रभुपादांची प्रणाम. वाणी आहे माताजी ती, त्यामुळं आपण फक्त पोच करण्याचा प्रयत्न करतोय. प्रभुपादांची कृपा आहे. थँक्यू. चालेल, थांबूया मग आपण. माताजी एंड करताय का? तुम्ही होस्ट आहात. हो, हो. हरी बोल.